कोकळे ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच नंदीवाले समाजाच्या प्रतिनिधीची निवड. माननीय सौ सुनीता सुरेश चव्हाण उपसरपंचपदी बिनविरोध. कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे गावच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा गाठत नंदीवाले समाजातून पहिल्यांदाच उपसरपंचपदी निवड होण्याचा मान सौ सुनीता सुरेश चव्हाण यांच्या नावावर जमा झाला आहे. कोकळे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच माननीय संजय भोसले यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी घेतलेल्या निवडणुकीत सुनीता चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. ही निवड प्रक्रियेस लोकनियुक्त सरपंच विजयभाऊ तोडकर अध्यक्षस्थानी होते, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी BS बुरुटे यांनी काम पाहिले. बिनविरोध निवड जाहीर होताच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सौ सुनीता चव्हाण यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक निवडीमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हलगीच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत व जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी उद्योजक धनाजी नाना भोसले, माजी सरपंच नंदकुमार पाटील, राष्ट्रवादीचे नेते वासुदेव ओलेकर, कर्लाटीचे सरपंच मच्छिंद्र हजारे, माजी सरपंच रज्जाक तांबोळी, माजी सरपंच सुवर्णताई भोसले, माजी सदस्य मेघा पोद्दार, पोलीस पाटील अविनाश गोसावी, सदस्य युवराज ओलेकर, युवा नेते अनिल पाटील, युवा नेते दीपक ओलेकर, दीपक बंडगर, अतुल ओलेकर, सलीम तांबोळी, विकास ओलेकर, महेश नंदीवाले, बापू नंदीवाले, संजय भडके, बाजी भडके, संजय सरगर, बाळासाहेब ओलेकर सर, बबलू पवार, शंकर चव्हाण, शहाजी चव्हाण, प्रकाश चौगुले, सलीम तांबोळी, सलीम शेख, मेजर अजित पिंजारी यांच्यासह विद्यमान ग्रामपंचायत सर्व सदस्य, कर्मचारी सह अनेक मान्यवर व नंदीवाली समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील स्थानिक नेते व उद्योजक धनाजी नाना भोसले व लोकनियुक्त सरपंच विजयभाऊ तोडकर यांनी दिलेला शब्द पाळत नंदीवाले समाजाला प्रतिनिधित्व मिळवून दिल्याबद्दल गावभर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नूतन उपसरपंच सौ सुनीता चव्हाण यांचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब ओलेकर सर यांनी केले. शेवटी आभार दीपक ओलेकर यांनी मानले. TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे.